गाव गडबडीत आहे. लाईट बिल सकाराम काका, गेले 4 महिने झालं तुम्ही लाईट बिल भरलं नाही. वरून आदेश आलाय उद्यापर्यंत लाईट बिल भरून टाका, नाहीतर न इलाज असतो मला आपलं कनेक्शन कट करावं लागेल. रानात पीक सुकून चालले, हिरीत पाण्याचा ठिपूस नाही. घरात भाकरीला पीठ मोजून वापरतो आणि तुम्ही लाईट कापायला आलाय. माफ करा काका, माझी पण नोकरी आहे, मला तुम्हाला दुखवायचं नाही. बरोबर आहे, तुम्हाला कोणालाच दुखवायचं नाही. रानात पीक सुकले, हिरीत नुसती माती आहे, घरात खायला अन्न नाही. आणि सरकार म्हणते लाईट बिल भरा. त्यातनं एक कळलंय, सरकारने ठरवले शेतकऱ्याचा जीव घ्यायचा, पण हळूहळू हळूहळू. काका, मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही वाटतं शेतकऱ्यासाठी सरकारनं काहीतरी करावं, पण आपल्या हाती काय आहे? काका, निघतो मी.
सकाराम काका आज दिसत कसं नाही तिथं? दररोज इथंच बसलेले असतात. सकाराम काका, सकाराम काका, आनंदाची बातमी आणल्या. सकाराम काका, दिसलं. सकाराम काका, मोबाईलवर आनंदाची बातमी आल्या. शेतकऱ्यांचं सरकारनं लाईट बिल आणि कर्ज माफ केलंय. हे बघा मोबाईल मध्ये आनंदाची बातमी. आपण वळूयात हे एका बघा. महत्त्वाच्या बातमीकडे. अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला असून लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं थकीत वीजबिल आणि शेतकऱ्यांचं जुनं कर्ज पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी मंत्री म्हणाले, शेतकरी हा देशाचा कणा आहे, त्याला वाचवणं हीच खरी देशसेवा अरे आहे. वा रे वा, बातमी खरी आहे की. अरे वा वा, लय बघा खोटं सांगते का सकाराम काका? खरीच आहे बातमी. हे काय सकाराम काका? रशीने काय करताय? अरे माझी नात आली आहे, तिला धोका बांधतोय. अहो नातीला बांधताय का दुसरेच काय करत होता? नाही, नात आली आहे, तिला धोका बांधतोय मी. चल ये, बस खाली. मला वाटलं काय रशी बघून ती बादली खाली बघितली आणि काय तर दुसरंच काय करतोय असं नाही. वाटलं. बघा अहो माझा मूड एवढा आनंदात मी होतो तेवढा मूड पूर्ण गेला. जरी आपल्याला माफ सरकारने केलेलं असलं लाईट बिल आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ, तरी सुद्धा माझा मूड गेला पूर्ण तुमच्याशी बघून. लय चांगली बातमी. ही काय नव्हतं ना चुकीचं.